आहे आणि बघूयात ती फाईट होते तरी कशी. मॅचला होते सुरुवात. पहिला दिवस सलामीला आलेली ही सलामवीरांची जोडी प्रेम आणि यश आपण पाहतोय. गेले काही हंगाम या जोडीने देखील गाजवल्यात. जरा काही संघाचा आपण उल्लेख केला तर एक चांगला फाईट देण्याची ताकद त्यांच्याकडे देखील आहे आणि समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आपण पाहतोय. अनेक वर्षाच्या संघाने ट्रिपल एस किंवा मग संघर्ष 11 या नावाने चांगली कामगिरी केली आणि आज आपण पाहतोय अमर 11 अवानी स्टार्स या नावाने खेळ करत असताना पहिला बॉल फर्स्ट बॉल रेडी टू गो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पहिल्या चेंडूसाठी. आकाश येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल पहिला चेंडू अबाकाच्या बाहेर. प्रयत्न नक्कीच केला होता आणि पहिल्या चेंडूवरती येतोय एक दणदणीत चौकार प्रेमच्या बॅटमधून. पुढचा चेंडू यावेळी देखील रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी ऑन द स्टंप्स फेकी पाहायला मिळते आपल्याला. चांगली बॉलिंग करणं देखील एक चांगली शैली राहिली आतापर्यंत आकाशाची. आकाश उर्फ अक्कू एक अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वर्ष चांगली कामगिरी त्यांनी देखील केली आहे पण त्याच्या समोर यावेळी ना आव्हान देखील तेवढंच मोठं पाहायला मिळते आपल्याला. हे दोन यंगस्टर्स आपण पाहतोय यश आणि प्रेम. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला, तिथे देखील एक धाव मिळाली आहे. म्हणजे 2 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती झाल्यात. काय टार्गेट इथे सेट होत आहे ते टार्गेट सेट करत राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. बघत कसं टार्गेट सेट होत आहे. 5 धावा झाल्यात धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. जेपीचं हे मैदान आपण पाहतोय एक ऐतिहासिक मैदान आहे आणि त्याच ऐतिहासिक मैदानावरती एक ऐतिहासिक स्पर्धा. दोन्ही पंचांच्या भूमिकेत संकेत भगत सर आहेत, ओमकार नारायण सर देखील आहेत. पुढचा बॉल ड्राईव्ह करायचा इथे देखील प्रयत्न केला. लॉंग ऑन वरती प्रोटेक्शन आहे. सिंगल एकच जाव. जिथे कमी तिथे आम्ही. पुढचा बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग होती. वाईट बॉल पण नक्कीच घोषित करतात. अवंतर स्वरूपाची ही एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये पुन्हा एकदा ऍड होणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी पायावरती आदळलेला चेंडू होता. गॅप मधून निघून जाणार आहे. 2 खेळाडूंना भेदून हा अजून एक चौकार येतोय पुन्हा एकदा प्रेमच्या बॅटमधून. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम. अगदी पहिल्याच षटकामध्ये ना आपले इरादे स्पष्ट केल्यात. आक्रमण करण्यासाठी जाणलं जातं आणि आक्रमण करण्यासाठी आलाय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेत आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11 ऑन द बोर्ड. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावरती. बघूयात आकाश कमबॅक करतोय का. पुढचा बॉल यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला. खेळाडू असणार आहे प्रणय आहे आणि प्रणय जाणला जातो आपल्या क्षेत्ररक्षणासाठी. लास्ट बॉल शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 12 धावा धावफलकावरती झाल्यात आणि प्रथमच स्ट्रायकिंग एंडला यशला आपण पाहतोय. स्वीप करायचा इथे देखील प्रयत्न केला होता गॅप मध्ये. हा देखील चेंडू फरार होणार आहे सीमारेषा पार. फाईन लेगला बीट करत चेंडू चाललाय 4 धावेंसाठी. आणि बघा पारितोषिकांचा देखील लयलूट पाहायला मिळते आपल्याला. संपूर्ण जयरागाई संघाने जर 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक नवनीतजी वजे साहेब यांच्याकडून असेल. आणि या मॅच मध्ये कुठल्याही खेळाडूंनी 3 चेंडू 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक बाळासाहेब भोईटे सरांकडून असणार आहे. अशोक मोरे आणि संतोष शेळके यांना देखील विनंती असणार आहे. अशोकजी मोरे साहेब आणि संतोषजी शेळके साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील आमच्या व्यासपीठावरती या. आयोजकांची विनंती असणार आहे. तर मुकेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि अनेक वर्षाचा अनुभवाचा मुकेशकडे देखील राहिलाय. मुकेशने देखील काय कामगिरी केली होती. नुकत्याच झालेल्या DPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्याची राहिली. एकाच टप्प्यावरून वळण घेणं ही त्याच्याकडे शैली असणार आहे. पण पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा प्रयत्न केला. प्रेमनी चांगला फटका होता. चांगलं प्रोटेक्शन देखील पाहायला मिळतं. एक धाव इथे देखील मिळणार आहे. तर एका धावेच्या साहाय्याने आता धावफलक देखील पुढे सरसावतोय. मागच्या षटकाचा विचार केला तर त्या षटकामध्ये 3 चौकार आले. 16 धावा त्या षटकामध्ये आल्या. चांगली साथ यश देखील देतोय. तो अँकर रोल चांगला खेळतोय.
समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. मुकेश आहे आणि मुकेश जाणला जातो एका टप्प्यावरून. दोन्ही दिशेला वळण घेणं ही मुकेशची शैली आहे. ना एक मोठ्या बॅटर्सला त्यांनी ना शांत ठेवलंय. हा संपूर्ण सीझन देखील त्यांनी आपल्या नावावरती केला असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हाता आला. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील पॅडल स्वीप करायचा प्रयत्न केला होता. चेंडूचा आणि बॅटचा हलकासा तर काहीही संपर्क होत नाहीये. लेग बाय स्वरूपाची ही धाव खात्यामध्ये ऍड होईल. यानंतरची मॅच एनसीसी ठाकूरवाडी आणि मी डोंबोलीकर दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपल्याला विनंती असणार आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत, तर आपण देखील सज्ज राहायचं. मुकेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज आहे. इथून थोडासा संयम त्यांनी दाखवलाय, संयम लावलाय दोन्ही बॅटर्स वरती. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. अल्ला जवाब चेंडू हाताळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी चेक केलाय. यस, चांगला चेक केलाय. माइंड गेम्स आहेत. नरम क्रिकेट म्हटलं की प्रत्येक क्षण प्रत्येक खेळला जाणारा चेंडू हा खूप महत्वाचा असतो. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले, त्यामध्ये ना फक्त 2 धावा दिल्या. तो प्रेशर थोडासा निर्माण केलाय. त्या प्रेशर मध्ये बघत पुन्हा एकदा आपण इथे झेलची संधी असणार आहे. कॅच पकडली आहे का तरी? यस, इट इज अ कॅच. अप्रतिम झेल इथे टिपलाय डीप बॅकवर्ड पॉइंट वरती. आणि प्रेमला आता माघारी परतावा लागणार आहे. चेरागाई संघाला लागणारा हा पहिला झटका प्रेमाच्या स्वरूपात. चांगली बॅटिंग करत होता. असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की आपण तो संयम ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. समोरून गोलंदाजाचं कार्य आहे की आपण वारंवार डॉट बॉल टाकत राहिले की तो प्रेशर क्रिएट होतो आणि त्या प्रेशरमध्ये एखादी रिलीज शॉट येतो. रिलीज शॉट आला की काय तर बॅटर आउट होतो, रिस्क घेतो बॅटर. आणि तसंच काहीतरी घडलंय मैदानात. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघा मुकेशने केली आहे. आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी हाताळलेत, 1 विकेट घेतली आणि फक्त 2 धावा दिल्यात. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. समोर आता येतो आहे नवीन बॅटर मयुरेश. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला आणि प्रयत्न इथे फसलाय, फटका फसलाय. बॅक टू बॅक विकेट्स इथे मुकेशच्या खात्यामध्ये जाणार आहेत आणि हा कमबॅक करतायत अमर 11 धवानी स्टार्स या संघाचा कमबॅक पाहायला मिळतोय. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर मुकेशसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. जिथे आक्रमण होत होतं त्या आक्रमणाला शांत ठेवलं आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांनी वसूल केलात. व्हाट अ बॉलिंग. गोलंदाजी ट्रॅकवरती जितू येतात. संघाची चांगली जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. एक अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वर्ष अनेक विक्रम आपल्या नावावरती केले त्या खेळाडूंनी. समोर यश असणार आहे. यश कशी बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेने हा चेंडू नक्कीच निघून जातोय. ते पिचिंग होती ना, ती पिचिंग अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर पाहायला मिळते. तिकडनं लेग स्पिन होतोय, चेंडू बाहेर निघतोय, वाईट बॉल येतोय. पुढचा बॉल. यावेळी चांगली पिचिंग पाहायला मिळते आपल्याला. अगदी लेग स्टंप आणि मिडल स्टंप वरती ती पिचिंग होती. अतिरिक्त वळण होत नाहीये चेंडू, पायाला आदळतोय. लेग बाय स्वरूपाची ही एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. पुढचा बॉल. यावेळी रिव्हर्स करायचा प्रयत्न केला. कुमार आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून देखील झालंय थर्ड मॅन रिजन वरती. आणि फेकी देखील इथे करण्यात आली. जितू यांच्याकडे फेकी करण्याचा प्रयत्न होता. अभिजित भोईर आपण यांना पाहतोय, एक खूप चांगल्या दर्जाचे कबड्डीपटू देखील आहेत. पुढचा बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग. पुन्हा एकदा अजून एक अतिरिक्त स्वरूपाची. आणि नुकत्याच झालेल्या ठाण्याच्या स्पर्धेमध्ये ठाणे शहराला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू आहे.
पुढचा बॉल पायावरती आदळतोय, हलकीशी कडा लागली असावी तर नाही लागली आहे. चेंडू फक्त पायाला ब्रश होतोय आणि चेंडू निघून चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. आलाय चौकार. सव्वीस धावा आहेत. संकेत सर लेग बाई आहे की बॅटची कडा? लेग बाईज आहेत ना, ओके. जितू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पुढचा बॉल यावी अगदी थोडासा डान्स केलाय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डिफाईन लेग वरती मुकेशची चूक केली आहे, चुकीला जागा नाहीये, ही घोर चूक आहे. अजून एक चौकार, बॅक टू बॅक चौकार आपण पाहतोय आता यशच्या बॅट मधून. प्रथम प्रेम होते, प्रेम चांगला अग्रेशन दाखवत होते तेव्हा यशची बॅट थोडीशी शांत होती. त्याला देखील माहित होतं इथून फक्त अँकर रोल आपल्याला खेळायचा आहे, साथ द्यायची आहे. पण प्रेम बाद झाले, त्यानंतर मयुरेश बाद झाले, स्वतःच्या संघाची संपूर्ण धोरणा खांद्यावरती घेतली आणि आता इथून तो देखील अग्रेसिव्ह होतोय, अटॅक करतोय. देखील अटॅक करतोय, जितू समोर अटॅक करतोय. जितू देखील तेवढाच मातब्बर खेळाडू आहे. पुढचा बॉल यशच्या वाजता, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम अप्रतिम दर्जेदार. काय गोलंदाजी केली बघा. चेंडूची पिचिंग अगदी लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळते. तिकडनं हातभर चेंडूने वळण घेतलाय, आतमध्ये आलाय आणि यशांचा वेध घेणारा हा चेंडू आहे. हा देखील जितू पेडणेकरचा कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला. धावा झाला 30 धावफलकावरती. 30 धावा झाला धावफलकावर. राजू येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. नवीन बॅटर राजू आणि आता अभिजित आहेत. राजूला देखील चांगले बॅटिंग करणं गरजेचं. राजूनी देखील अनेक वर्ष हेच कार्य केलं आपल्या संघासाठी, अगदी लोअर ऑर्डरला येऊन. पुढचा बॉल यावेळी देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात. षटक क्रमांक 3 इथे संपलाय आणि धावा झाल्या धावफलकावरती 31 धावा. ती 10ची सरासरी देखील मेंटेन आहे आणि विकेट्स देखील जात आहेत. म्हणजे ना मॅच कम्प्लीट बॅलन्स पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. ज्या गोलंदाजाने आपल्या फिरकीच्या बळावरती 2 विकेट्स मिळवल्या, 2 चेंडूंवरती 2 विकेट्स मिळवल्या आणि आता ओव्हर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मुकेश उभा आहे. बघा तो चेंडू हाताळतोय तरी कसा. राजूवरती देखील ते आव्हान असणार आहे. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होते का कंप्लीट. स्विच हिट करायचा प्रयत्न केला, काहीही संपर्क होत नाहीये बॅटचा आणि बॉलचा आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. चांगल्या गोलंदाजासमोर आपल्याला ते स्किलिंग शॉट्स खेळणं तेवढंच गरजेचं आहे. कॉपी बुक स्टाईल फटके खेळणं तेवढं गरजेचं आहे. तसं होत नाहीये. एक रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला होता अगदी पहिल्या चेंडूवरती, तो देखील विफळ झाला. चेंडू अगदी पायाला आदळलाय. नेक्स्ट बॉल यावी यशच्या उद्ध्वस्त. दांडी गुल करत असताना मुकेश आपल्या नावाची इथे देखील या स्पर्धेमध्ये देखील आपली छाप सोडत असताना अजून एक विकेटचं होत आहे पतन आणि राजू देखील जात आहेत तंबूच्या आश्रयाला आता परत. एकतीस धावा धावफलकावरती आहेत आणि जर आपण विचार केला जयरागाई संघाचा तर जयरागाई संघाकडे आता इथून ते आव्हान मोठं आहे. कारण आपण जर हे जेबीचं मैदान पाहिलं, थोडीशी आपण जी भौगोलिक परिस्थिती पाहतोय ना, ती भौगोलिक परिस्थिती पाहता ऑन साइड असेल ऑफ साइड असेल या दोन्ही साइड थोड्याशा कमी आहेत, स्ट्रेट बाउंड्रीज थोड्या मोठ्या आहेत, तर तिथे त्यांना तसं टार्गेट करणं गरजेचं आहे. पण मुकेश देखील आग उगवणारी करतोय गोलंदाजी. पहिलाच बॉल फटका, इथे देखील फसण्याचा प्रयत्न आणि अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू अगदी जमिनी लगत आला, अवाक्याच्या बाहेर निघून गेला. प्रयत्न चांगला झाला होता पण अवाक्याच्या बाहेर चेंडू निघालाय आणि हा नशिबाचा चौकार येतोय जयरागाई संघाच्या खात्यामध्ये. अशोकदादा मोरे आणि संतोषदादा शेळके यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. याचे दादा आपलं देखील वेलकम असणार आहे. डॅडी मोरे चषक 2025 चौथं पर्व, पहिली मॅच अमर 11 तवानी स्टार्स विपक्ष जयरागाई.
यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला, हलकीशी बॅटची कडा लागली आणि चेंडू निघून गेला एका धावेसाठी. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मुकेशची. काही काळामध्येच या खेळाडूंनी भरपूर चांगलं नाव आपल्या संघासाठी केलंय, चांगली गोलंदाजी करून दाखवली. अभिजित आहे, अभिजित यांना देखील एक फ्लिक करायचा इथे प्रयत्न केला होता, पायाला चेंडू आदळतोय, लेग बाय स्वरूपाची ही देखील धाव येणार आहे. धावा येत राहणं तेवढं गरजेचं आहे. बघा चांगल्या गोलंदाजाला तो चौकार आलाय, पण इथून ते डॉट बॉल खेळायचं नाहीयेत, इथून ते सिंगल डबल ते घेत राहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळी देखील चेक केलाय. चौथं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. यावेळी स्वीप करायचा देखील प्रयत्न केला होता आणि प्रणय असणारे वेगवान फेकी पाहायला मिळते आपल्याला. दुसऱ्याचा देखील प्रयत्न करतायत आणि इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. वैभवला ती विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. एक धाव नक्कीच मिळणार आहे, पण विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. अभिजित अजयसाठी ती विकेट सॅक्रिफाईस केली आहे. एक धाव नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा आहेत धावफलकावरती. धावफलकाचा विचार केला ना तर या मैदानावरती साजेशी असं धावफलक आतापर्यंत उभारलाय आणि बॅटिंग लाईनअप खोलवर आहे. 37 धावा आहेत धावफलकावर, 37 ऑन द बोर्ड. टीमचे कॅप्टन कर्णधार येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. डावखुऱ्या हाताचे बॅटर आहेत. शेवटचं षटक आता मार्गस्थ आहे. धावा झाल्यात धावफलकावरती, 37 धावा झाल्यात धावफलकावरती. लास्टचे हे 6 चेंडू जे निर्णायक असतील. अभिजित आहे मैदानात, एक चांगला खेळाडू आहे, चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. बघत आता चांगली बॅटिंग त्याला करावी लागणार आहे. रवींद्र इथे गोलंदाजी ट्रॅकवरती स्लॉक षटकामध्ये. पहिलाच बॉल स्क्वेअर कट ला जवाब, काय फटका आपण पाहतोय. गोळीच्या वेगाने चेंडू होतोय फरार, वन बाउंस चाललाय सीमारेच्या पार, आलाय चौकार. व्हॉट अ शॉट. थोडासा रूम दिला, जागा बनवली आणि जागा बनवून बघा काय फटका एक्झिक्यूट केला. अप्रतिम बॅटिंग, ताकद प्रचंड आहे. त्या ताकदीचा देखील पुरेपूर वापर करत असताना 41 धावा झाल्यात. 41 ऑन द बोर्ड. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला होता. चेंडू अगदी वळण घेतोय, गिरकी खातोय चेंडू. चांगलं इथे बॅकअप केलं जितूनी स्वतःला. दी पहिल्या अटेम्प्ट वरती खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्या अटेम्प्ट वरती चेंडू हातात आला नाहीये, दुसऱ्या अटेम्प्ट वरती हातात आला आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं. रवींद्रचा हा देखील कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. आता बघत कोणाचा कमबॅक होतोय. पुढचा बॉल फटकाला जेव्हा सजवलाय आणि हातातला झेल इथे सोडतोय. आकाश आहे, आकाशकडून अशा चुका आपण नाही बघत अनेक वेळेस, पण हे थोडंसं ते दडपण असावं कदाचित. दडपणाखाली हा देखील झेल सोडण्यात आलाय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. अभिजित सारखा चांगला बॅटर आणि त्याला जीवदान देणं म्हणजे ना ती पर्वणी आहे संपूर्ण जयरागाई संघाला. धावा आहे धावफलकावरती 42 धावा आहेत. फायटिंग टोटल नक्कीच मिळवलंय आतापर्यंत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या 3 चेंडूवरती बघत किती धावा बनवतोय. टीमचे कॅप्टन पुढे सरसवले. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यू मिस, आय विल पुन्हा एकदा डेफिनेटली हिट. जितू चूक करत नाहीयेत, यष्ट्या उद्ध्वस्त करतायत आणि बाळा यांची खेळी देखील आता येते संपुष्टात. नवीन बॅटर जयेंद्र येतात बॅटिंग करण्यासाठी. धावा झाल्यात 42 धावा झाल्यात धावफलकावरती. 42 झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगला कमबॅक केला रवींद्रने देखील. अप्रतिम कमबॅक करून दाखवला.
अगदी तो पहिला चेंडू अतिरिक्त त्यावरती रूम दिला, जागा दिली, त्यानंतर कमबॅक बघा. पुढचा बॉल, यावी देखील काय घडतंय मैदानात. पंचांकडे अपील केली जात आहे. पंच वाईट बॉल नक्कीच देत आहेत. विकेट मिळते का? मिळाली जर विकेट असेल तर ती कुणाची मिळते हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. बॉल तर वाईड आहे, बॉल वाईड आहे, विकेट जात आहे, ती विकेट मिळते का? आणि ती विकेट मिळाली तर ती विकेट कुणाची मिळते? अभिजितची मिळते किंवा जयेंद्रची मिळते? येस, जयेंद्र इथे बाद होत आहेत. बॉल देखील काउंट इथे झालाय. चेंडू ग्राह्य धरला जाणार आहे व्हाईट बॉल वरती. येस, चेंडू ग्राह्य धरला जाणार आहे. नवीन बॅटर वरून येत आहेत. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आदित्य आहे लॉंग ऑन वरती, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि एकाच धावेवरती इथे सीमित करून ठेवलंय. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा लागल्या धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती लागल्यात आणि जिंकण्यासाठी लक्ष्य असणार आहे 45 धावेंचं. पहिली मॅच दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आपण पाहतोय. लक्ष्य 45 धावेचा सेट झालाय. बॅटिंग करण्यासाठी जितू येतात, जितू पेडणेकर.
असं नाव ज्या नावाने अगदी डोंबिवली क्रिकेट अंडरम क्रिकेट गाजवलाय, एक काळ गाजवलाय. आणि समोर देखील एक अष्टपैलू खेळाडू आकाश, त्यांच्या समोर गोलंदाजी मार्कवरती एक उभारता यंगस्टर, ज्या यंगस्टरनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आपल्या संघासाठी. मयुरेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल अगदी पायावरती आदळलेला चेंडू खोदून काढलाय. राजू आहेत, फेकी केली आहे लॉंग ऑन वरती, लॉंग ऑफ वरती फेकी केली आहे. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती अगदी धावेचा श्री गणेशा करत असताना जितू पेडणेकर आणि त्यांची साथ देण्यासाठी इथे आपण पाहतोय आकाश पाटील देखील आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मयुरेश आहेत. पहिल्या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळाली आहे. ते फिवर सुरू आहे ना क्रिकेटचा, ते तिकडे IPL देखील सुरू आहे. इथे आपली डॅडी मोरे चषक देखील आपण पाहतोय. यावेळी हलक्या हाताने स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. अप्रतिम चेंडू हाता आलाय. काय गोलंदाजी केली बघा. खूप कठीण कार्य असतं मित्रांनो. नवीन बॉल त्या चेंडूवरती ना, अगदी टेनिस बॉल आपण पाहतो त्या चेंडूवरती जेव्हा अंडरआर्म आपण गोलंदाजी करतो तो फर असतो, तो थोडासा जो फर असतो त्यावरती गोलंदाजी करणं खूप कठीण कार्य असतं. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. बचावात्मक गोलंदाजी, चेंडू अतिरिक्त बाहेर निघून जातोय. वाईट बॉल येतोय आणि इथून या चुका नक्कीच टाळाव्या लागणार आहेत जयरागाई संघाला. पुढचा बॉल हा या ऍक्शन पाहायला मिळते. बॉलची हलकीशी कडा एज लागते. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. थर्ड मॅन वरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. संपूर्ण संघाला ना इथे एकवटावा लागणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. जसं मुकेशने आपण बघितलं पहिल्या इनिंग मध्ये करून दाखवलं. डॉट बॉल्स जास्तीत जास्त फेकण्याचा प्रयत्न केला, प्रेशर क्रिएट केला. तसंच काहीतरी करण्याची आवश्यकता इथून संपूर्ण जयरागाई संघाच्या गोलंदाजांवर असणार आहे. यावेळी देखील चांगला फटका आपण पाहतोय. ड्राईव्हचा फटका, फेकी अवांतर आहे. फेकी देखील अवांतर आपण पाहिली आहे, पण त्याची दिशा चुकीची होती का. जर नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली असती तर कदाचित विकेट इथे धोक्यात आली असती जितू यांची. तसं काही घडलेलं नाहीये. एकच धाव मिळणार आहे. एकेरी दुहेरी सिंगल डबल असं म्हटलं जातं ना, क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. कारण प्रत्येक चेंडूवरती आपण अटॅक प्रहार हे नाही करू शकत आहे. चला NCC ठाकूरवाडी आणि मी डोंबिवलीकर कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. त्वरित करायची रिपोर्टिंग. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बघा काय चेंडू इथे हाताळलाय. व्हॉट अ बॉलिंग. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करून दाखवतोय. अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाहेरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. खूप चांगली गोलंदाजी. आपल्या GTC या लाईव्ह वाहिनीवरती देखील आपण हे सामने एन्जॉय करू शकतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावून पंचांकडे वाईटची अपील केली आहे. पंचांनी डॉट बॉल घोषित केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. ज्या षटकाची आवश्यकता होती जयरागाई संघाला ते षटक नक्कीच मयुरेशने टाकून दाखवलंय. अगदी त्या 6 चेंडूंवरती ना फक्त 4 धावा दिल्यात. काय गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावेचं षटक फेकणं, ते देखील पहिलं षटक. खूप चांगली कामगिरी. चला NCC ठाकूरवाडी संघाचे कॅप्टन आहेत मी डोंबिवलीकर संघाचे कॅप्टन. कुठे असतील आपण त्वरित रिपोर्टिंग करा टॉस साठी. मी डोंबिवलीकर कॅप्टन, सुरेंद्र किंवा मग सूरज असतील. या कॅप्टन या, त्वरित या. मी डोंबिवलीकर संघाचे कॅप्टन, त्वरित आपण रिपोर्टिंग करायची आहे. मी डोंबिवलीकर चे कॅप्टन, कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. बघा शेवटचा कॉल असणार आहे आपल्याला हा. जर या षटकाचा पहिला बॉल पडला, आपण उपस्थित नसलात तर पेनलाइज देखील करण्यात येईल याची विनंती आहे. या थोडंसं स्पीडअप करा कॅप्टन, आपल्याला भरपूर कॉल करण्यात आल्यात. यश येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली, फक्त 4 धावा दिल्यात. विकेट मिळाली नाही. या विकेट इथे जपून ठेवली आहे. विकेट इथे स्वतःची रोखून ठेवली आहे. जितू आहेत आणि आकाश आहे. त्यांना देखील माहिती आहे ना की चांगल्या गोलंदाजाला तो थोडासा सन्मान देणं गरजेचं आहे. यश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. जितू पहिलाच बॉल अगदी पायावरती चेंडू आदळला. चांगली फेकी देखील आपण पाहतोय. राजू आहेत टिप स्क्वेअर लेग वरती. राजू तैनात आहेत. चांगली फेकी त्यांनी देखील केली आहे.
एक एक धाव एक एक धाव एक एक धाव अगदी विजयाच्या समीप घेऊन जाणार आहे. कॅप्टन दोन्ही उपस्थित आहेत. आपण या षटकानंतर नाणेफेकीचा कौल करूयात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अगदी स्ट्रेट गोळीच्या वेगाने गोलंदाजाच्या अगदी समोरच्या दिशेने खेळला जाणारा सगळ्यात सेफ जागा मानली जाणारी क्रिकेट मधली त्या जागेवरून एक चौकार वसूल करतायत. म्हटलं होतं आकाशकडे ती कुवत आहे, ती क्षमता आहे, ती क्षमता इथे संपूर्ण पणाला लावत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड काय फटका इथे वसूल केलाय. लाजवाब. चौकाराच्या साह्याने आता कुठेतरी ते धावफलक पुढे सरसावत आहे. धावा झाल्या धावफलकावरती 9 आपण पाहतोय. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्कोअर करण्याचा प्रयत्न केला होता. प्रेम आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न प्रेमने देखील केला होता यशांच्या मागून. आणि काय घडतंय बघा ना, अगदी डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर ना संपूर्ण खेळ इथे संपतोय. कारण त्याच वेगाने तो चेंडू हाताला कट करायचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागली, चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमनी झालं. योग्य त्या वेळेवरती अगदी त्याने तो स्कॉट केला, चेंडू अगदी मैदानात ठेवला आणि त्याच चपळाईने त्याच वेगाने ती एक धाव देखील पूर्ण करण्यात आली आहे. वा, हेच तर मजा अंडरआर्म क्रिकेटची. अंडर द आर्म क्रिकेट, अंडर द लाईट्स क्रिकेट आपण पाहतोय. यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. रिव्हर्स स्वीपचा फटका इथे. संदीप आहेत टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांना देखील माहिती आहे इथून क्षेत्ररक्षण हे देखील एक मोठं आव्हान आहे, ते देखील पार पाडणं गरजेचं आहे. चौकार आलाय दुसऱ्या चेंडूवरती, आपण चौकार पाहिलात, पण त्यानंतर यशने देखील ना चांगलं कमबॅक केलं. इथे गोलन बॅटर्सला थोडंसं जकडून ठेवणं, थांबून ठेवणं हा त्याचा प्रयत्न राहिला. त्या प्रयत्नामध्ये यशला यश मिळत आहे. यावेळी देखील बॅटची हलकीशी कडा, हा नशिबाचा चौकार येतोय. चेंडू गोळीच्या वेगाने होतोय ट्रॅव्हल, आउटफील्ड फास्ट आहे. आलाय चौकार पुन्हा एकदा आकाश पाटीलच्या बॅटमधून. वन टू गो. शेवटचा चेंडू आता या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला का तर यस, चांगला चेंडू इथे हाताळला यशनी. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने इथे सांगता होते षटकाची. षटक क्रमांक 2 संपलाय. धावा लागल्या धाव फलकावरती, 15 धावा लागल्या. चला टॉस करून घेऊयात आपण. निलेश दादा मोरे यांना विनंती असणार आहे. दादा आपल्या असे आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. या दादा आपल्याला विनंती आहे. मी डोंबिवली संघाचे कॅप्टन आहेत आणि एनसीसी ठाकूरवाडीचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. 5 षटकांची मॅच असेल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मी डोंबिवलीकर. सौरभ काय करताय? डिसिजन पेंडिंग आहे बघा. या षटकाच्या अखेरीस संपल्यानंतर आपल्याला डिसिजन देणं देखील गरजेचं आहे. टॉस जिंकलाय मी डोंबिवलीकर संघाने. धावा झाल्यात 15. 45चं टार्गेट असणार आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18. चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता आहे. जस काय तर 3 षटकं बाकी आहेत. त्यामध्ये 10च्या सरासरीने 30 धावा करायच्यात. संपूर्ण जयरागे संघाला देखील पारितोषिक आहे. जर विकेट हॅट्रिक संपादन केली गोलंदाजांनी तर नवनीतजी वजे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मधून. स्विच करायचा इथे देखील प्रयत्न केला. खेळाडू आहे त्याला देखील बीट केलाय चेंडूनी. बॅक टू बॅक चौकार येत आहेत जीतू पेंडेकरच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम. बघा स्विच हिटचा फटका तो देखील काय वसूल केला ना. आणि ज्या मयुरेशनी पहिल्या षटकामध्ये ना फक्त 4 धावांचं षटक फेकलं होतं, त्याच्या विरोधात पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा वसूल केल्यात. यालाच तर म्हणतात क्रिकेटचा खेळ. आणि बघा आपण GTC वरती ही जे लाईव्ह वाहिनीवरती आपण पाहतोय 2160p 4K मध्ये आपण एन्जॉय करू शकतोय. वा, GTC म्हटलं की मग क्लिअरिटी विथ द क्वालिटी आपण पाहतोय. आणि ती क्वालिटी इथे दाखवत असताना आपल्याला संपूर्ण टीम, आशिष भोईर यांची ही संकल्पना, विकास आमचे ऑपरेटर, आमचे कॅमेरामॅन देखील आहेत, विशाल आहेत, त्यांचं देखील कौतुक. प्रत्येक चेंडू चांगला त्यांनी देखील टिपलाय. व्हाईट बॉल येतोय आणि हेच तर ते दडपण असतं ना. पहिल्या षटक ज्या गोलंदाजांनी अगदी 4 धावेंचं फेकला,
इथे पहिल्याच 2 चेंडूवर त्यावरती प्रहार केला. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न केला. पंचांकडे इथे अपील करण्यात येते आणि पंच देखील सांगतायत की चेंडू अगदी बॅटला ना शेवटच्या क्षणाला ब्रश झाला. चांगलं यष्टीरक्षण प्रेमचं देखील होत आहे. 2 चौकारांनंतर चांगला कमबॅक देखील केलाय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक यावी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न इथे देखील चांगला होतोय. अभिजित आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 खेळाडू अभिजित आहेत. अभिजितने प्रयत्न चांगला केला. बॅकअप ओमकारने केलाय आणि तिथे फेकी देखील चांगली होती. एकच धाव मिळणार आहे. 2 धावा मिळत आहेत. तर 2 धावेच्या साहाय्याने धावफलक आता पुढे सरसावतोय. धावा झाल्या धावफलकावरती. पेंडिंग आहे का? येस, आपल्याकडे टेक्निकल टीम आहे. तर करूया टेक्निकल टीमचा वापर आणि चेक करूयात आपण डिसिजन. पंचांचा सॉफ्ट सिग्नल बाउंड्री आहे. आणि बघा तोच सॉफ्ट सिग्नल इथे ग्राह्य धरला जाईल कारण अगदी कॅमेरामॅनच्या खाली तो चेंडू होता ना, त्यामुळे तो पडदा तिथे आहे. ती ब्लॅक स्क्रीन तिथे आहे. त्यामुळे ते दृश्य आपल्याला नाही टिपता आलंय. एका कॅमेऱ्याने आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. अजून एक चौकार यावी. अगदी चेंडू पाहायला आदळला. काय क्षेत्ररक्षण केलं. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला प्रेमचं. चांगला बॅकअप इथे करण्यात आला त्याला देखील. बघा अगदी ना त्या शेवटच्या क्षणाला थोडासा हाताचा स्पर्श चेंडूला झाला. तो झाला नसताना तर आउटफील्ड खूप फास्ट आहे. हा देखील चौकार आला असता. धावा झाल्यात 29 धाव फलकावरती. लास्ट बॉल पुढे सरसावले. अगदी बॅटची कडा लागते. एज लागते. चेंडू खेळायचा होता ऑन रिजनला. चेंडू निघून जाते ऑफ साइडला कव्हर्स रिजन वरती. षटक क्रमांक 3 संपलंय. धावा लागल्या धाव फलकावरती 30 म्हणजेच 12 चेंडू मॅच निर्णायक क्षणावरती येऊन ठेपली आहे. जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत 15. चेंडू शिल्लक आहेत 12. व्हॉट अ मॅच. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती ओमकार येतात. ओमकारकडे देखील ना तो अनुभव आहे. जे काम मुकेशनी करून दाखवलं होतं ना तसंच काहीतरी अपेक्षित ओमकारकडून असणार आहे. ओमकार येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. ओमकार देखील एक फिरकीपटू आहे. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे देखील असणार आहे. पण आव्हान मोठं आहे. समोर आकाश आहे आणि आकाशची साथ देण्यासाठी जितू देखील आहेत. आतापर्यंत नाबाद 30 धावा त्यांनी देखील केल्यात. पण 12 चेंडू आणि 15 धावेचं समीकरण येऊन ठेपलंय. पुढचा बॉल यावेळी पहिला चेंडू अतिरिक्त वळण अपेक्षित होतं ते मिळत नाहीये. व्हाईट बॉल पहिल्या चेंडूवरती येतोय. पहिलाच बॉल वाईट हाता आलाय म्हणजे तो थोडंसं दडपण ते थोडंसं प्रेशर पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजावरती देखील. कमबॅक करणं करावं असं लागणार आहे तो कमबॅक. यावेळी देखील पुन्हा एकदा ऑफस्पिनचा प्रयत्न केला होता. इथे पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच दिलाय. पण जर इथे विकेटचं पतन होईल तर मॅचची पहिली विकेट देखील मिळू शकते. बॉल देखील ग्राह्य धरला जाऊ शकतो म्हणजे डॉट बॉल येऊ शकतो. डॉट नाही तर एक धाव मिळणार आहे पण बॉल इथे काउंट होऊ शकतोय. बघत पंचांचा काय डिसिजन आहे. सर्व काही डिपेंड आता पंचांच्या डिसिजन वरती असणार आहे. कारण बघा रिव्ह्यू नाहीये. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. पंचांचा डिसिजन अंतिम असेल आणि जर पंचांना आवश्यक आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे का? ठीक आहे चेक करूयात आपण. सॉफ्ट सिग्नल द्या सर. आपला सॉफ्ट सिग्नल काय? नॉट आउट आहे. ओके चेक करूयात आपण.
नॉट आउट असणार आहे. नॉट आउट आहे म्हणजे अजून एक व्हाईट बॉल आलाय. अजून एक अतिरिक्त स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. यस, व्हाईट बॉल आहे. पहिले 2 चेंडू आणि दोन्हीही चेंडू इथे स्क्वेअर हाताळल्यात. 12-15चं समीकरण असताना पहिले 2 चेंडू आपण स्क्वेअर हाताळले. आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आपल्या टीमची संपूर्ण दारोमदार आपल्या खांद्यावरती असताना या चुका आता ओमकारला टाळाव्या लागतील. बघत कसा हाताळतोय पुढचा चेंडू. यावेळी देखील स्वीपचा लाजवाब फटका. काय अप्रतिम फटका पाहतोय आकाशच्या बॅट मधून आपण. चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. तेव्हा झाला 36 धाव फलकावरती. 36. यावेळी देखील स्विच करायचा प्रयत्न केला होता पण योग्य त्या वेळेवरती लाईन ओळखली आणि चेंडूला फक्त लीव्ह केला. चांगला लीव्ह केला. चला, मी डोंबोलीकर संघ आपला डिसिजन काय असणार आहे सांगायचं. गोलंदाजी करताय. अजून एक चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेने. आता समीकरणाचा विचार केला तर 11 चेंडू आणि 7 धावेंचं समीकरण असणार आहे. 11 चेंडू 7 धावा. अंडरआर्म क्रिकेट आहे, काही अशक्य नाही आहे. घडतंय काय पण आकाश तो चान्स देणार आहे का. चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा ड्राईव्हचा लाजवाब फटका. थोडंसं फंबल, थोडीशी मिसफिल्डिंग आपण पाहतोय लॉंग ऑफ वरती. वैभव आहे त्यानंतर चांगला बॅकअप त्यांनी केलं. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. 10 चेंडू आणि 6 धावेंचं समीकरण पाहतोय. जितू पेडणेकर स्ट्रायकिंग एंडला. त्या बॅट मधून 16 धावा आतापर्यंत आलात. यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला. खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. 9 चेंडू आणि 5 धावेचं समीकरण आलंय. आता ती लाईन, ती लेंथ मिळते ओमकारला. बघा तो कमबॅक करतोय का, ते डॉट बॉल टाकतोय का, जे आवश्यक आहेत संघासाठी. हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश करो खुश रहो असं म्हटलं जातं. आवश्यकतेप्रमाणे खेळ करतायत इथे दोन्ही बॅटर्स. फक्त 4 धावेची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी 41 झाल्यात. 45चं लक्ष आहे आणि हा विजयी चौकार मारायचा प्रयत्न नक्कीच जितू यांनी केला होता. पण इथून बघा, क्रिकेट हा खेळ ना मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठल्याही क्षणाला मॅच कुठल्याही दिशेला वळून घेऊ शकते. 7 चेंडू आणि 4 धावेचं अजूनही समीकरण असणार आहे मॅच मध्ये. यावेळी चेक केला ओमकारनी. हे माइंड गेम्स खेळावे लागतात. 7 चेंडू आणि 4 धावा. जय रागाई संघाने देखील ना अनेक वेळेस ती फाईट करून आपल्याला दाखवले. बघा इथे देखील ते फाईट करतायत का, की जितू चांगला फटका आपल्या बॅट मधून दाखवून ती मॅच फिनिश करतायत. घडते तरी काय. यावेळी स्कूप करायचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारायचा प्रयत्न केला पण शेवटचे जे आपण चेंडू पाहतोय ना ते गोलंदाजांनी आपल्या नावावरती केलेत आणि मॅच ऑन ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मॅच येऊन ठेपली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण 4 धावेंचं असणार आहे. 6 चेंडू 4 धावा. बघत कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ती जबाबदारी, ते प्रेशर कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती येऊन ठेपताय. काय डिसिजन घेतलं जाईल, कुठला गोलंदाज येईल त्या 4 धावेचं संरक्षण करण्यासाठी. सूरज दबाळे साहेब यांना देखील विनंती असणार आहे, उर्फ बादशाह यांना देखील विनंती असणार आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि आपल्याला विनंती असणार आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. इथे येऊन स्थान बनवा. व्यासपीठाला देखील शोभा येते जेव्हा व्यासपीठावरती आमच्या एक मान्यवर विराजमान होतात. आता इथून मॅच क्लोज सिच्युएशन वरती आहे. मॅच क्लोज आहे. फिल्डर्स देखील आलेत क्लोज. 6 चेंडू आणि 4 धावेचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रेम पाहतोय. प्रेम येतोय गोलंदाजी मार्क वरती. आता बघत प्रेम गोलंदाजी करतोय कशी. पहिले 2 चेंडू मॅचचं भवितव्य इथे सेट करून जाणार आहे. पण प्रेक्षकांसाठी, समालोचकांसाठी, मान्यवरांसाठी ना पहिले 2 चेंडू जर निर्धाव आले तर ती मॅच ऑन होईल. पहिलीच मॅच कुठल्याही स्पर्धेची रंगावी तर ती थोडीशी क्लोज नक्कीच रंगावी. अमर 11 धवानी स्टार्स विपक्ष जय रागाई ही मॅच आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य टीम्स आहेत. दोन्ही टीम्सकडे अनेक वर्षाचा अनुभव आहे. अनेक वर्ष चांगलं क्रिकेट खेळल्यात आणि इथून हे सलामवीर म्हणजे सलामीला आले दोन्हीही बॅटर्स. आणि बघा योगायोग 12 चेंडू 17 धावा दोघांच्याही खात्यामध्ये आहेत. एकूण धावसंख्या 41 वरती आहे. व्हॉट अ मॅच. प्रेम येतोय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू